रामकृष्ण हरी आमचं गाव आमचा पारायण सोहळा या कार्यक्रमात आपण पाहत आहात ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही गावच्या हद्दीत असलेल्या डंगेरवाडी येथील श्री शंभू महादेवाचं दर्शन झालेलं आहे। आपल्याला थेट महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि याच महादेवाच्या मंदिरामध्ये 10 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। आपल्याला महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि याच महादेवाच्या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे। 10 वर्षापासून हा कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे। आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालेलं आहे। त्याचबरोबर कीर्तन अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की कलशपूजन वीणापूजन होत असते। आपण दृश्य पाहिलेलं आहे ते माऊलीचं प्रतिमेच पूजन झालेलं आहे आणि कलशपूजन केलेलं आहे। सप्ताह म्हटलं की खरं तर गंध एकमेकांना लावला जातो तेही दृश्य आपण पाहिलेलं आहे। थेट आपण आलो ते ज्ञानेश्वरी वाचनाचा कार्यक्रम सुरू आहे। डंगेरवाडीतील भाविक ज्ञानेश्वरी वाचनात दंग झालेले आहेत। शाळकरी विद्यार्थी महिला आहेत आणि व्यासपीठ चालक म्हणून जबाबदारी पार पडले ते हबप पंढरीनाथ खडतरे महाराज पळसगाव खटाव तालुक्यातील हे पळसगाव आहे। अनेक वर्षापासून पंढरीनाथ महाराज हे व्यासपीठ चालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत। आपण थेट आलो आहे आता हरिपाठामध्ये आलेलो आहोत। हरिपाठामध्ये महिला नाचण्यामध्ये दंग झालेल्या आहेत। हार्मोनियम वादक आहेत ते शशिकांत मोरे आहेत भालवडीचे आणि गायक म्हणून हार्मोनियम वादक आहेत ते तुकारामदादा भोसले बिजवडीचे आहेत आणि पखवाज वादक आपल्याला मिळालेले आहेत ते प्रसिद्ध पखवाज वादक आहेत शशिकांत मोरे भालवडीकर। आपण थेट पाहतोय ते हरिपाठाचं दृश्य आहे। खरं तर शूटिंग काढण्याचा मोहसुद्धा हा एका भक्ताला आवडता आला नाही तेही शूटिंग काढण्यात दंग झालेले आहे। महिला पुरुष आणि शाळकरी विद्यार्थी या हरिपाठामध्ये दंग झालेले आहेत। पखवाज वादक मोरे आहेत। फुगड्याचाही कार्यक्रम आपल्याला पाहायचा आहे। तरुणाई फुगड्या खेळण्यामध्ये दंग झालेले आहे। आपण थेट आलोय हरिपाठ नंतर महाप्रसाद होतो आणि थेट आता आपण कीर्तनात आलेलो आहोत। राजेंद्र मोरे महाराज दहेगाव यांची कीर्तन सेवा आहे आणि त्यांना साथ दिलेले आहे ते गायक नवनाथ पाटील आळंदीकर आणि डंगेरवाडीचे सुपुत्र सुनील घाडगे महाराज आणि पंढरीनाथ महाराज पळसगाव आणि प्रकाश बापू जगदाळे यांची साथ मिळालेली आहे। गायक म्हणून आपल्याला हे 4 लाभलेले आहेत आणि कीर्तन सेवा आपल्याला पाहावयास मिळत आहे ते राजेंद्र मोरे महाराज यांची आहे। चौकदार म्हणून सुशांत कुलकर्णी यांनी भूमिका पार पाडलेली आहे। या पारायण सोहळ्यामध्ये आपण थेट राजेंद्र मोरे महाराज यांची कीर्तन सेवा ऐकूया आपण त्यांची थोडा वेळ कीर्तन सेवा। महाराज म्हटले मी का सांगतोय ऐका, मी सांगण्यासाठी आलो। आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी आम्ही हे काम घेऊन आलो म्हणून जगाला सांगतोय बाबांनो भक्ती करा। उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा निवाडा। जगाला मार्ग दाखवण्यासाठी इथं आलो म्हणून सांगतोय बाबांनो भक्ती करा। पुढची माणसं म्हणायची महाराज तुम्ही सांगण्यासाठी आलाय तुम्ही सांगताय मान्य, पण आम्ही संसारातली माणसं आहे। आम्ही कसली माणसं? आम्ही कामाधंद्याची प्रपंचातली माणसं आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? भक्ती करायला सांगताय, पण आम्ही प्रपंचातली माणसं। महाराज म्हटले मी तुम्हाला प्रपंच सोडायला सांगत नाही, मग तुम्ही प्रपंच करा। कसं करा? खुशाल करा। तुम्ही प्रपंच सोडू नका। प्रपंच न सोडता सुद्धा भक्ती करता येते, सुद्धा भक्ती करता येते। नका सोडू तुम्ही प्रपंच। पुढची माणसं म्हटली तुम्ही कसं सांगाल आम्हाला प्रपंच सोडा म्हणून?
कोणी नसावे, संसारात असलं पाहिजे आणि असून नसलं पाहिजे. कसं जेवी जवात पद्मपत्र मायबापा नाही का. महाराज म्हटलं कधी संसार नका सोड. पुढची माणसं म्हणायची तुमची काय. पुन्हा एकदा आपण हरिपटामध्ये आलेलो आहोत. हरिपटामध्ये नाचण्यामध्ये डंगरवाडीकर दंग झालेले हार्मोनियम वादक अर्थात गायक आहेत ते तुकारामदादा भोसले बिजोडीकर आहेत. त्यांची मोलाची साथ मिळालेली आहे आणि गायकाची जबाबदारी पार पाडण्याची सुनील गाडगे यांच्या साथीला आहेत नवनाथ पाटील आळंदीकर. आणि खरं तर सर्वात गोड आवाज पप्पाचा संस्था त्याच्या बोटातून निघाला ते शशिकांत मोरे भायवडीकर आहेत. हेच आपण काकडा पाहण्याचा असतो. काकडा आपल्याला पाहावयास मिळत. कसा असतो ते काकडा आपल्याला पाहावयास मिळत आहे. शशिकांत मोरे, नवनाथ पाटील, तुकारामदादा भोसले आहेत, सुनील गाडगे महाराज, सुभाष गाडगे महाराज, शिंगाडे महाराज दिसत आणि महिलाही आहेत. काकडा आपल्याला पाहावयास मिळालेला आहे. हे पुन्हा एकदा आपण काल्याच्या कीर्तनात आलेलो आहोत. अंकुश महाराज जगदाळे बोतेकर यांचं आपल्याला काल्याचं कीर्तन पाहावयास मिळत आहे. मोहीच्या हद्दीतील डंगरवाडी हे छोटंसं गाव आहे. 25-30 घरं असणार हे गाव, पण अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरे करत आहे. पुणे मुंबईची लोकसुद्धा या उत्साहाने आपल्या पारायणाकडे येत असतात. आपल्याला दिसत आहे ते सुनील शशिकांत मोरे पखवाजवादक आहेत. अतिशय खरं तर दंग झालेले आहे. त्यांनी त्यांच्या वाजनाने मंत्रमुग्ध झालेले आहेत डंगरवाडीकर आणि भाविक. अंकुश महाराज बोतेकर कीर्तन सेवा आपण ऐकतोय. डंगरवाडी आणि आसपासच्या परिसरातील भाविक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने येत असतात. महादेवाचं मंदिर गर्दीने फुलून गेलेलं आहे. डंगरवाडीतील श्री शंभू महादेव हे हजारो भाविकांचे एक श्रद्धास्थान आहे. आपण आलोय ते ज्ञानेश्वरी पारायणामध्ये आपल्याला काही दृश्य पाहावयास मिळालं आहे. अनेक वर्षापासून डंगरवाडीकरांना अंकुश महाराज जगदाळे बोतेकर यांची कीर्तन सेवा ऐकायला मिळत असते. सुशांत कुलकर्णी चौकदार आहे. त्यांनी गळ्यात विणा घेतलेला आहे आणि विणेकऱ्याकडे ते नाचत घेऊन चाललेले आहे. एक वेगळं दृश्य आपल्याला कीर्तनातील पाहायला मिळतं. महिला टाळे वाजवण्यामध्ये दंग झालेले आहे. खदाळे, डंगरवाडी, मारडी अशा विविध भागातील भजनी मंडळांनी सेवा सादर केलेली आहे. कीर्तन विणेकरी आहेत ते अप्पा जगदाळे. अंकुश महाराज जगदाळे यांचा सत्कार करत आहेत पांडुरंग राऊत. पांडुरंग राऊत यांनी आज अंकुश जगदाळे महाराजांचा सत्कार केलेला आहे. सर्वांच्या वतीने हा सत्कार स्वीकारलेला आहे. खरं तर अखंड हरिनाम सप्ताहाचं एक वेगळंच आकर्षण असतं आणि ते आकर्षण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत की महिलासुद्धा फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेला आहे. खरं तर गावातून ग्रामप्रदक्षिणा झाली त्यावेळेला हा कार्यक्रम आहे. महिला फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेल्या आहेत. खरं तर पुरुषांनाही अर्थात तरुणाईनं सुद्धा फुगडी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. आपण दृश्य पाहतोय ते डंगरवाडीतील तरुणाई फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेले आहेत. अखंड हरिनाम सप्ताहातील खरा तर उत्साह आनंद या निमित्त आपल्याला पाहावयास मिळत आहे.
दिवशी ही ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येत असते. डेंगरवाडीकर या शाळकरी मुली कशा होडी खेळण्यामध्ये दंग झालेल्या आहेत हेही आपण दृश्य पाहतोय. फुगडे एक आनंदाचा क्षण या निमित्ताने खरं तर घेतलेला आहे. फुगडीचा आनंद लुटत आहेत शाळकरी विद्यार्थिनी आहेत या. अशी ही रंगदार फुगडी आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा आपण खरं तर हरिपाठाकडे वळलेलो आहोत. खरं तर हरिपाठ हा सर्वात एक आनंदाचा आणि सहभागी होण्याचा आनंद डेंगरवाडीकर सर्व पुणे मुंबईला जे नोकरी व्यवसाय निमित्त आहेत, शेतकरी आहेत, वेगवेगळे व्यवसाय निमित्त बाहेर आहेत, हे सर्वजण खरं तर मोठ्या उत्साहाने हरिपाठामध्ये सहभागी होत असतात. हे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहून मिळालेलं आहे. आपण ऐकतोय ते कीर्तन सेवा ऐकतोय. एक तरुण एक मग्न झालेला आहे कीर्तनात. पुन्हा एकदा आपण खरं तर शशिकांत मोरे महाराज फुगडी खेळताना दृश्य पाहतोय. त्यांच्या जोडीला आहेत पोपट राऊत. खास करून खरं तर ते मुंबईवरून आलेत अखंड हरिनाम सप्ताहासाठी. शशिकांत मोरे पकवाजवादक आणि मुंबईकर पोपट राऊत या दोघांनी खरं तर ही फुगडी धरलेली आहे. तत्पूर्वी एक नाचण्याचा कार्यक्रम आहे. फुगडी धरण्यापूर्वी ते दृश्य आपण पाहतोय. पकवाजवादक शशिकांत मोरे महाराज आणि पोपट राऊत मुंबईकर यांची ही फुगडी आपण पाहिलेली आहे. फुगडी झाल्यानंतर असे एकमेकांच्या पायापड चरण दर्शन घेतले जाते. फुगडीचा आनंद लुटताना आपण बघतोय डेंगरवाडीकर आहेत. ते पटानंतर काही विश्रांतीसाठी हा फुगड्यांचा खेळ होत असतो. खरं तर महिला, शाळकरी मुलं, तरुणाई आणि सर्वच क्षेत्रातले लोक यामध्ये फुगडी खेळण्याचा आनंद लुटत असतात. हा क्षण आपण फुगडी खेळण्याचा आनंदाचा क्षण पाहतोय. चला पुन्हा एकदा खरं तर आपण आलो इथे हरिपाठामध्ये आलेलो आहोत. आपल्याला गर्दी खरं तर दिसत आहे. शाळकरी मुलं किती उत्साहाने या हरिपाठामध्ये सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात तरुणाईही काम करत आहेत. पण हरिपाठ म्हटलं हा त्यांचा आवडीचा खरं तर विषय असतो. आणि खरं तर वर्षातून कधी हे अखंड हरिनाम सप्ताह येतो आणि कधी आपल्याला हरिपाठामध्ये आपल्याला सहभाग नोंदवता येतो याची वाट पाहणार ही तरुणाई खरं तर मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्याचं आपण दृश्य पाहतोय. गावोगावचे सप्ते पाहिल्यानंतर खरं तर लोक आवर्जून मानदेश भूषणचे संपादक अजित कुंभार यांना एकच सांगतात की आमचा हरिपाठ पाहायला या. मला हरिपाठ पाहायला आल्यानंतर कळेल की किती लोकांचा सहभाग असतो. खरं तर मान तालुक्यातील 50च्या वर गावं पाहिल्यानंतर हरिपाठ हा डेंगरवाडीतील आज प्रेक्षकांना हरिपाठाचा कार्यक्रम पाहत मिळालेला आहे. स्वतः संपादक अजित कुंभार हेही या हरिपाठामध्ये सहभागी झालेले आहेत. तर महिला मोठ्या संख्येने आपल्याला दिसत आहेत. सर्व क्षेत्रातील लोक खरं तर हरिपाठामध्ये सहभाग होऊन आपला आनंद लुटत असतात. हरिनामामध्ये दंग झालेले असतात. आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते अखंड हरिनाम सप्ताहातील
हरिपाठातील आहे. आपण अधूनमधून हरिपाठ खरं तर दृश्य दाखवलेलं आहे प्रेक्षकांना. त्याचं कारण की अखंड हरिनाम सप्ताहाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते आणि सहभागही नोंदवला जात असतो. महिला असतात, खरं तर संत पंगत असते, महाप्रसाद असतो. या सर्व महाप्रसाद संत पंगत जेवण बनवण्यामध्ये महिला तितक्याच मोठ्या हिरिरीने भाग घेत असतात. सकाळचा नाश्ता, चहाचे, संत पंक्तीतलं जेवण अतिशय रुचकर, चवदार आणि वेळेत बनवून देण्याचं काम महिला करत असतात. खरं तर हे सर्व करून सुद्धा आपला सहभाग हा हरिपाठामध्ये नोंदवतात. कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा आपला वेळ देतात. खरोखरच महिलांचं सर्वच महिलांचं या निमित्तानं करून तेवढं कमीच. आपण थेट पाहतोय ते शेवटचे काही क्षण आहेत ते हरिपाठातील क्षण. खरं किती आनंदाचा क्षण असतो तरी पाहिल्यानंतर आपल्याला सहभागी व्हावं असं वाटतं. अशी ही तरुणाई बघितली की वाटतं की खरंच अखंड हरिनाम सप्ताहातला किती उत्साह या तरुणामध्ये आहे. खरं तर पुणे मुंबईला नोकरी करणारी तरुणाई आहे, पण आपल्या गावाकडचा सप्ताह आहे, आपण सहभाग नोंदवला पाहिजे, नव्हे तर गेलंच पाहिजे असा हट्टास मनात करून ही सर्व तरुणाई आज आपल्या गावाकडच्या हरिपाठात सहभागी होत असतात.